सुधारकांची जी आहे ती भूमी आहे फुले वाडामध्ये, तिथे आपण ते करणं किती उचित आहे. त्याच्या ज्या आहे समजदारीचा प्रश्न आहे. प्रत्यक्षात त्या राहिला कोथरूडमध्ये आहेत आणि फुलेवाड्यात वडाची पूजा करायला येत आहेत. त्याच्यावरून तुम्हाला काय वाटतं? ठीक आहे, माझं त्यांना एवढंच विनंती आहे की आपण सुशिक्षित आहात, कुणाच्या धार्मिक भावना दुखवण्याचा प्रश्न नाही आहे. एवढं सावित्री तिने सुद्धा खूप प्रयत्न करून जे आहेत पतीचे प्राण वगैरे आणण्यासाठी प्रयत्न केले, सुद्धा खूप ठीक आहे. पण इथे सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुल्यांनी जो आहे सामाजिक क्रांती घडवली, अंधश्रद्धेवर प्रहार केले, पुस्तकं लिहिलं, तिथंच मग करायला पाहिजे आहे का, त्याचा त्यांनी विचार करा. सर, दुसऱ्या बाजूला आपण सगळं हे आंदोलन जे दिल्लीतलं बघितलं, त्याच्यावर आता विविध जे आंदोलन आपण दिल्लीतलं बघितलं जंतर मंतरचं, त्याच्यावर आता विविध प्रकारच्या टीका होत आहेत. रामदेव बाबा असं म्हणतात की जेनझी जी पिढी आहे तिने देशाचं वाटोळं लावलंय म्हणून. मी त्याच्याबद्दल जास्त काही बोलणार नाही. तो प्रश्न जो आहे आता स्वतः प्रधानमंत्री त्याच्यामध्ये लक्ष घालत आहे, गृहमंत्री लक्ष घालत आहेत, विरोधी पक्ष नेते लक्ष घालत आहेत, संसद त्याच्यावर बोलते आहे. त्यामुळे आता तिथे काय चर्चा होते आहे ते तुमच्या माध्यमातून सगळ्यांना कळत आहे. त्यामुळे कोण बाबा काय म्हणाला आणि काय नाही त्याला जास्ती काही विचार घेण्याचं कारण नाही. अतिशय चांगल्या पद्धतीनं मुद्दे तिकडे मांडले जात आहेत, विरोधी पक्षाकडून, सरकारी पक्षाकडून सुद्धा. आणि काँग्रेसचे जे प्रमुख जे आहेत, मग ते दिपके असतील किंवा त्यांच्याबरोबरचे सरकारी असतील किंवा इतर जे काही असतील सोनम वांगचूक, त्यांच्या काही भावना आहेत, त्यांच्या काही मागण्या आहेत, त्या सगळ्यांचा विचार हळूहळू होतो आहे आणि देशापुढे येतो आहे. सर, साहेब, तुम्ही महानगरपालिकेच्या कामांवर समाधानी आहात का? कारण आता तुम्ही नाराजगी व्यक्त केली, तुम्हीच काय तर मित्रपक्ष शिंदे गट सुद्धा नाराजगी व्यक्त करतायत. आज महानगरपालिकेच्या दारावरती आंदोलन करणार आहेत, शहराचं वाटोळं लावलंय असं त्यांचं म्हणणं आहे, शिंदे गटाचं. तुमचं काय म्हणणं आहे? मी जास्ती काही शहरामध्ये फिरलो नाही, पण हे तुम्ही एक काम सांगितलं ते नाही, याच्याबद्दल मी काही बोलणार नाही. परंतु ही जी कामं जी आहेत त्या स्पीडने व्हायला पाहिजे, ती होत नाही एवढं माझं मत आहे. परंतु आता यांनी आश्वासित केलेलं आहे की आता याच्यामध्ये. सर, असं वाटतं की मंत्र्यांचं ऐकत नाही, मुख्यमंत्र्यांना सांगायला नाही. आता आम्ही तर सांगितलं आणि शेवटी काय की स्वतः मुख्यमंत्र्यांनी, स्वतः प्रधानमंत्र्यांनी जे आहे नारळ फोडलेला आहे या भूमिपूजनाचा. बरोबर, तेव्हा मुख्यमंत्री त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेणं आणि त्याचं काम करणं. प्रधानमंत्र्यांनी 200 वर्ष साजरा करायचं आहे, त्याप्रमाणे काम सुरू झालेलं आहे. तिकडे कमिटी दिल्लीत निर्माण झालेली आहे, इकडे महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे. तर महाराष्ट्रामध्ये या वर्षामध्ये या द्वितीय 200 वर्षामध्ये काय काय आपल्याला करायचं आहे त्याची पूर्ण कल्पना जी आहे ही फडणवीस साहेबांना सुद्धा आहे. त्यांची आमची चर्चा झालेली आहे, त्याप्रमाणे ते सुद्धा पुढच्या आठवड्यामध्ये. भुजबळ साहेब, तुम्ही काय पहिल्यांदा आलेला नाही, त्याच्या अगोदर सुद्धा 4 वेळा आलेला आहात. हे सगळं पाहणी तुम्ही केली, तुमची भीती नाही ना असं वाटतं का? मग कोर्टात सुद्धा अनेक वेळेला उभं राहिले. नाही, तुम्ही इथं सुद्धा येऊन गेले, तुमची भीती नाही का? मग तरी जर तुम्ही 4 वेळा येऊन पाहणी करताय, सर्वे करताय, बघताय, सगळं करताय, तुमची भीती नाही दिसत? लोक जरा असं आहे की महात्मा फुले, सावित्रीबाई फुले हे समाज सुधारक, शांततेच्या मार्गानं समाज सुधारण्याचं काम त्यांनी केलं. त्याच्यामुळे त्याला मानणारे लोक सुद्धा जरा शांततेच्या हमरी तुमरीवर येत नाही. सर, अशी वेळ येईल का? थांबा, बोलू दे. काय नाही, जर अशीच वाफ जर दाबत गेले तशी पण वेळ येऊ शकतो. साहेब, गेल्या काही दिवसाच्या घडामोडी घडत आहेत. शरद पवारांनी एनडीएतल्या महत्वाच्या नेत्यांची भेट घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे की शरद पवार एनडीएत येत आहेत. तर यामध्ये काही तथ्य आहे का? मला काय कल्पना, आता वरची माणसं आहेत, मी गल्लीतले, ते दिल्लीतले. दिल्लीमध्ये काय चालतं मी काय बोलू शकतो, काय चालतं? सर, दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबतच्या चर्चा सातत्याने उलट सुलट येत राहतात. आता पुन्हा एकदा याच चर्चांना आता उधाण आलंय. अनेक नेते अनेकांना भेटतायत जाऊन. तुम्ही ज्येष्ठ नेते असल्यामुळे दुसऱ्या मंत्र्यांना विचारलं तर ते म्हणतात की आमच्या पक्षात अनेक ज्येष्ठ नेते आहेत, वरिष्ठ नेते आहेत, मंत्री आहेत, त्यांना तुम्ही हा प्रश्न विचारा. तुमचं नेमकं काय म्हणणं आहे या सगळ्या गोष्टीवर?
आता असं आहे ना की आमच्या पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तिकडे निर्णय होईल, तिकडचे सुद्धा. परंतु हे सगळं काय असं एकमेकाला भेटल्यामुळे त्या वेगवेगळ्या चर्चांना उधाण आणण्याचं काम आपण मीडियाच करतो. ते काय ते करत नाही आणि आम्ही करत नाही. बरं, मुख्यमंत्र्यांना भेटायला सुद्धा सगळे जातात, प्राईम मिनिस्टरला भेटायला सुद्धा सगळे जातात. उदाहरणार्थ विधानसभा सुरू असेल आणि तिथे मुख्यमंत्री असतील, सगळ्या पक्षाचे वेगवेगळ्या बाहेरचे सुद्धा आपले सुद्धा जे आहे राजकीय नेते सामाजिक नेते भेटतात. त्याचा अर्थ ते त्यांच्या पक्षात केलं असं होत नाही. त्यामुळे ज्या वेळेला जे होईल त्या नाही साहेब, पण जेव्हा तटकरे आणि पटेल साहेब मुख्यमंत्र्यांना भेटले, जेव्हा मध्यंतरी भेटले तेव्हा त्यांना मुख्यमंत्र्यांनी बोलवलं होतं असं त्यांनी सांगितलं. मात्र याबाबत कुठलीही कल्पना तुमच्या पक्षाच्या प्रमुख सुनेत्रा वहिनींना नव्हती. त्यांनी नाराजगी व्यक्त केली, न सांगता ते जातात. मी सुद्धा अनेक वेळा तुम्ही कामाने भेटले राज्याच्या ठिकाणी प्राईम मिनिस्टर आणि अमित शहा साहेबांना सुद्धा भेटतो. त्या दिवशी लोकसभा अध्यक्ष आले होते, त्यांची सुद्धा माझी भेट झाली. भेटत असतो. लोकशाहीमध्ये संवाद हा असलाच पाहिजे. साहेब, मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिलेला आहे आणि आंदोलनाची हाक दिलेली पुन्हा एकदा. सरकारच्या लक्ष काय करायचं त्यांच्याकडे ते काम आहे. तर त्यांच्यावर वारंवार आंदोलन करण्याची नेमकी वेळ काय येते? मला काय कल्पना वेळ काय येते तेच सांगतील. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.